बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक स्वीट डिश आणि त्याचं नाव आहे शाही तुकडा। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे 4 ब्रेड। त्याचे साईड जे आहेत ब्राऊनवाले ते आपण काढून टाकलेले आहेत आणि इथे आपण 4 स्लाइसेस घेतलेले आहे। आता त्याला आपण 2 पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत। तुम्ही एक एक करून सुद्धा कट करू शकता किंवा एकसाथ सगळे कट करू शकता, बट एक एक करून जर कट कराल तर ते अजून इझिली कट होईल। इथे थोडं डिफिकल्ट जाईल कट करताना। तर इथे जे आपले कट केलेले जे ब्रेडचे पीसेस आहेत त्याला मी साईडला सेपरेट करून ठेवत आहे एक एक करून। त्यानंतर एका साईडला आपण पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत घी। ते मी गोवर्धन घी ॲड केलेलं आहे, 1 चमचा घी ॲड केलेला आहे। तुम्हाला लागेल तर अजून तुम्ही ॲड करू शकता, ज्यांना घी खायला जास्त आवडतं। त्यानंतर आपण घी मेल्ट करून घेणार आहोत पूर्णपणे, आणि जेव्हा घी मेल्ट होईल त्यामध्ये आपण त्याचे ब्रेडचे स्लाइसेस जे असतील ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। आणि एका वेळेस मी 2च ब्रेडचे स्लाइसेस ॲड केलेले आहेत। तर इथे एक एक करून 2 स्लाइसेस मी ॲड करून घेतलेले आहेत आणि त्याला तिथे आपण घीमध्ये फ्राय करून घेणार आहोत। तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत ते क्रंची होत नाहीत आणि ती पूर्ण घी जोपर्यंत ब्रेड ॲब्झॉर्ब करून घेत नाहीत तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। घीचा टेस्ट जो आहे तो आपलं जे मिल्क आहे त्याच्यामध्ये तो उतरणार आहे आणि त्याचा टेस्ट अजून चांगले लागेल। त्यासाठी आपण इथे घीमध्ये त्याला रोस्ट करून घेत आहोत। त्यानंतर तुम्ही बघू शकता की ब्रेड किती क्रंची आणि गोल्डन ब्राऊन असं झालेला। ते अर्धा लिटर मी दूध घेतलेलं। अर्धा लिटर दूधमध्ये आपण ॲड करणार आहोत साखर। इथे अर्धा वाटी साखर तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही गोड कमी खात असाल तर, किंवा तुम्ही 1 वाटीसुद्धा साखर यूज करू शकता। गोड किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे 4 चमचा मिल्क पावडर ॲड केलेली। मग आपण हे सगळं मिक्सचर जे आहे ते आपण प्रॉपरली पहिलं मिक्स करून घेणार आहोत। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती क्रिस्पी फ्राईजची अपलोड केलेली, ज्यांनी बघितली नसेल तर त्यांनी जाऊन नक्की चेक करा। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स माझं इंस्टाग्राम ID मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन आणि क्रिस्पी पोटॅटोची रेसिपीज पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। तर इथे आपलं सगळं प्रॉपरली मिक्स करून झालेलं आहे आणि मी तुम्हाला बोललेली की ब्रेडचे साईड्स होते ब्राऊनवाले ते आपण कट केलेले, तर त्याचे स्मॉल पीसेस आपण कट करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो। ते वेस्ट जाणार नाही आणि ते सुद्धा आपल्याला यूज होईल। तर मधून तुम्ही सारखं त्याला मिक्स करत राहा आणि एक बॉईल येऊन द्यायचं आणि थोड्या वेळ त्याला लो फ्लेमवरती आपण 10 to 15 मिनिट्स बॉईल करत ठेवायचं आहे। आणि तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यूज करू शकता। मी इथे काजू आणि बदाम कट केलेले ते मी वरून गार्निशिंगसाठी ॲड केलेले। तर त्यानंतर आपण जेव्हा फ्रूट्स ॲड करतो ते ॲड करून झाल्यावर पण आपण एकदा त्याला मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर थोडंसं बॉईल होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण घेणार आहोत वाटीमध्ये सगळ्यात आधी आपण जे बनवलेलं आहे ते मिल्क जे आहे ते आपण वाटीमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यावरती ब्रेडचे तुकडे जे आहेत जे आपण घीमध्ये रोस्ट केलेले आहेत ते आपण ॲड करणार आहे। पहिले थोडंसं आपण मिल्क आहे ते आपण खाली ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती आपण ब्रेडचे स्लाइसेस ठेवणार आहे आणि वरूनसुद्धा आपण परत ते मिल्क बनवलेलं आहे ड्रायफ्रूट्स घालून ते आपण वरून ॲड करून घ्यायचं आहे। सो थँक्यू फॉर वॉचिंग।